ते वसंत मोरे आता आपल्या सोबत आहेत। काल ज्या पद्धतीने श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली आणि तुम्ही देखील या सगळ्या मुद्द्यावर तुमची भूमिका मांडलेली आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? मला वाटतं की हे एकंदर सगळं ठरवून झालेला कार्यक्रम आहे। कारण 3 ठिकाणमध्ये 3 सीट्स ह्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला मिळाल्या होत्या। तर 3 मधल्या 2 सीट माघारी घेण्यात आल्या, एकच सीट साताऱ्याची तशी राहिलेली त्यांची। त्यामुळे मला वाटतं कदाचित साताऱ्यामध्ये जर शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाने जर तिकडे जगतापांना मदत केली, अभयसिंह जगतापांना, तर मला वाटतं ते सीट तिथं लागू शकतं। कदाचित या विषयासाठी पुण्यातली सीट महायुतीला, ठाण्यातली सीट शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षाला आणि साताऱ्याची सीट कदाचित शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला मिळू शकते। असं सेटलमेंट असू शकतं त्यांचं। मग ह्या सगळ्या सेटलमेंटमध्ये आमची तर परवड होते ना मधल्यामध्ये, आम्हाला सांगितलं वेगळं जातं आणि प्रत्यक्षात महानगरपालिकेपासून या सगळ्या गोष्टींचा अनुभव येत आहे। महानगरपालिकेच्या वेळेस सुद्धा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला सांगण्यात आलं की आपण एकत्र लढणार आणि अचानक शेवटच्या 2 दिवसामध्ये हे दोघं एकत्र झाले आणि त्याचा फटका हा शिवसेनेला जास्त करून भेटला। पण तुम्ही जसं म्हटलं की सेटलमेंट नेमकी कोणामध्ये, म्हणजे आता पुण्यात जर म्हटलं तर शरद पवार गटाच्या उमेदवाराने माघार घेतली, मग शरद पवार गटाच्या पक्षाची सेटलमेंट नेमकी कोणाची? ती महायुती बरोबर, राष्ट्रवादीची सेटल महायुतीची भाऊबंदकी ना, भाऊबंदकी कदाचित भाऊबंदकीसाठी हे गोष्टी असू शकतात, झालेल्या असतील असं मला वाटतं। पण हे नुसतं पुण्यापुरतं नाही, राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं। रायगडमध्ये देखील तुमच्या उमेदवाराने माघार घेतली। आता प्रत्येक ठिकाणी जर अशाच प्रकारे लोक माघार घेत असतील तर महाविकास आघाडीची भविष्य पुढे अंधकारमय आहे। पण या संदर्भात तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांकडे काही मागणी देखील केली? काल बोललोय आणि मला वाटतं की मागं 15-20 दिवसापूर्वी ज्यावेळेस राऊत साहेब पुण्यामध्ये आले होते, आमची पक्षाची मीटिंग झाली होती, त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी ज्या घटना, ज्या गोष्टी महानगरपालिकेची निवडणुकीत घडल्या होत्या त्या सगळ्या मी त्यांच्यासमोर मांडल्या आणि एक वेळेस त्यांना सांगितलं की जर महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने जर बॅकआउट केला